नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं दिसतंय। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे यांच्या प्रचाराला शहरभरात वेगवान गती मिळत असून उमेदवारांच्या तसेच मतदारांच्या वतीने त्यांच्या विजयाचा दावा केला जात आहे। नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीत बसवराज आप्पा धरणे यांच्या प्रचाराला वेगवान गती मिळत असून प्रभागागणिक होणारी गर्दी आणि वाढता पाठिंबा विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। उमेदवारांच्या वतीने सांगण्यात आले की आमदार राणादादा यांच्यावर जनतेचा ठाम विश्वास आहे। त्यांच्या नेतृत्वामुळेच आमच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। बसवराज आप्पा धरणे यांच्या समर्थनार्थ निर्माण झालेली ही लाट दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचं भाजपच्या शिबिरातून जोरदारपणे सांगितलं जातंय। तर याउलट विरोधक मात्र बचावाच्या भूमिकेत गेलेले दिसत आहेत। धरणे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप उमेदवारांच्या वतीने करण्यात आलाय। एकंदरीत नळदुर्गच्या राजकारणात सध्या भाजप उमेदवारांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर हवा असल्याचं चित्र आहे। भाजपसाठी प्रतिसाद एक नंबर आहे। जे आपले देवाभाऊ आहेत त्यांचे जे योजना आहेत महाराष्ट्र सरकारचे पूर्ण तळागाळात पोचलेले आहेत आणि राणादादांचा जे विकास कामं चालू आहेत त्या विजनवर आपण जात आहे। एक पर्यटनाच्या दृष्टिकोनाने असो, शिक्षणाच्या दृष्टिकोनाने असो आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने असो, प्रत्येक माध्यमातून आपण काम करायचं ते विजन घेऊन निघालेलो आहे। नळदुर्ग शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा एक संकल्प घेऊन आम्ही हाती निघालेलो आहे। या विजनवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असा विश्वास जनतेकडून भेटत आहे। त्यामध्ये होता आज तुम्ही प्रचार करताय, कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? सर्वप्रथम मी तुळजापूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्याकडे मी माझ्या नगराध्यक्षपदाची तिकिटाची मागणी केली होती। मी शेवटपर्यंत माझी इच्छा होती की मी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी यावं, पण शेवटी अंतिम श्रेष्ठीचा निर्णय जे आहे ते मान्य करून राणादादांनी बसवराज धरणे यांना तिकीट दिलेलं आहे। त्यांचा निर्णय स्वीकारून या ठिकाणी मी कामास लागलेलो आहे। या ठिकाणी राणादादांनी नळदुर्ग शहराच्या विकासासाठी साधारणतः 200 ते 225 कोटी रुपये निधी या ठिकाणी आणलेला आहे। त्याच्यामध्ये 43 कोटी रुपये पाण्यासाठी आणलेले आहे, 125 कोटी रुपये जे आहे रस्त्यासाठी आणलेलं आहे। या ठिकाणी दलित वस्तीसाठी साधारणतः 20 कोटी रुपयाचा निधी आहे। असं पूर्ण एकंदर निधी जर आपण बघितला तर 209 कोटी रुपये निधी आतापर्यंत दादासाहेबांनी नळदुर्ग शहराचा कायापालट करण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी सुसज्ज असे रस्ते तयार होतात। पाणी पुरवठ्याची स्कीम जी अंतिम टप्प्यात आलेली आहे। 3 महिन्यात लोकांना दररोज पाणी या ठिकाणी मिळणार आहे। भविष्यामध्ये जे आहे 24 तास पाणी द्यायचं आहे दादाचा संकल्प आहे। या ठिकाणी नळदुर्ग शहरामध्ये प्रचार करत असताना या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे। या ठिकाणी देशात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे। ह्या शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि ते बी आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नळदुर्ग शहरामध्ये नगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा या ठिकाणी आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी प्रचार करत असताना मी स्वतः 10 प्रभागमधून उमेदवार आहे। तिथल्या लोकांच्या मागण्या जे आहे ते पूर्ण आम्ही या ठिकाणी दादासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 5 एकर बुद्ध विहार या ठिकाणी आम्ही 5 एकर जमिनीमध्ये बांधत आहोत, जे की दलित बांधवासाठी एक प्रेरणादायी आणि एक चांगला या ठिकाणी आदर्श निर्माण या ठिकाणी होणार आहे। तसेच या ठिकाणी भीमनगर, बुद्धनगर, शिवकरवाडी या ठिकाणी रस्ते कमान बुद्ध विहारच्या कमानी या ठिकाणी होणार आहेत। या ठिकाणी बगीचा या ठिकाणी जे बुद्ध विहार ठिकाणी होणार आहे। मी स्वतः या ठिकाणी प्रतिनिधी असल्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी भीमनगर, बुद्धनगर, शिवकरवाडी, रहीमनगर, मुळे प्लॉटिंग आणि बाळकृष्ण मंदिर या ठिकाणी विकासाचे जे कामं आहेत या ठिकाणी राणादादाच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला या ठिकाणी न्याय द्यायचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। अशा पद्धतीने जे आहे विकासाचं विजन सांगितलं, विकास काय केलं हे एकंदरीत आपल्या माध्यमातून सांगण्यात आलं। कुठेतरी जे आहे विरोधक आरोप आणि प्रत्यारोपचा पाण्यावरती एकंदरीत राजकारण केलं जात आहे असं बोललं जात आहे। कसं बघतं विरोधकांच्या टोलेकडे?
विरोधकाचे फक्त नुसतं गप्पाच आहेत. गेल्या 5 वर्षी निवडणुकीमध्ये विरोधकांनी जे सत्ता नरदूच्या जनतेने त्यांना सत्ता दिली होती, 5 वर्षामध्ये त्यांनी आरोप प्लांट देतो म्हणले होते. त्यांनी जे या ठिकाणी गावचा विकास करतो म्हणले होते, पण गावचा विकास न करता गावचा भकास या ठिकाणी केलेला आहे. लोकांना 10-10 दिवस 15-15 दिवस या ठिकाणी पाणी मिळालेलं नाहीये. आदरणीय राणा पाटलांनी या ठिकाणी आरोचा प्लांट गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी 10 आरोचे प्लांट दिलेले आहेत. आणि पाणी पुरवठ्याची योजना जी आपण डोळ्यासमोर बघता की पाण्याच्या टाक्या पूर्ण तयार झाले आहेत, पाईपलाईन चालू आहे, लोकांना दररोज या ठिकाणी पाणी मिळणार आहेत. विरोधक फक्त दिशाभूल करत आहेत. विरोधकाच्या कुठल्याही प्रचाराला बळी न पडता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री बसवराज धरणे यांच्या पाठीमागे जनता ठाम आहे आणि 20चे 20 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून येणार आहेत. नळदुर्गची जनता त्यांच्या विश्वासाला पात्र राहून भविष्यामध्ये नळदुर्ग शहराचा विकास कायलापलट केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. तसेच नळदुर्ग तालुका व्हावं ह्या दृष्टीने सुद्धा आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून सत्ता भाजपची असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी नळदुर्ग तालुका होणार आहे. आणि तालुका झालं की नळदुर्गचा विकास 100% या ठिकाणी होणार आहे. नळदुर्गची जनता त्या ठिकाणी समाधानी आहे. अशा पद्धतीने जे आहे विकास नाही तर शहराचा भकास झालेला, यापूर्वी ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी शहराचा कितपत विकास केलेला आहे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून कितपत विकास झालेला, आता मतदार सुज्ञ आहे आणि जाणते देखील आहे. अशा पद्धतीने जे आहे आरोप आणि प्रत्यारोपचा सध्या या ठिकाणी धुरा जे आपल्याला पाहायला मिळत आहे. मतदारांना शेवटी काय आव्हान करावं? मतदारांना एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या 2 तारखेला नळदुर्ग शहरामध्ये 20चे 20 18 नगरसेवक भाजपचे आहेत आणि 2 आमच्या शिंदे सेनेचे आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 20चे 20 नगरसेवकाला महायुतीच्या शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरपूर मताने निवडून द्यावं आणि युवक चेहरा, एक तरुण तडफदार, एक सुसज्ज असा असलेला धरणे घराणं यांच्या या ठिकाणी यांचा वारसा आहे. या ठिकाणी नळदुर्गच्या जनतेला मी आवाहन करतो की येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक प्रभागामध्ये 3 मतदान या ठिकाणी द्यायचं आहे. कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पक्षाच्या 20 नगरसेवकाला आणि नगराध्यक्षला आहे भारतीय जनता पार्टीच्या कुठेतरी जे आहे प्रत्येक डोर टू डोर जातात. काय एकंदरीत जनसामान्य माणसाच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळत आहे? नळदुर्ग नागरिकांना एवढंच माहित आहे की दादानं जो विकास घेतलेला आहे, विकास पाहिला घेतलेला आहे, करत आहेत, करणार आहेत, करत राहणार. त्या विकासाच्या मुद्द्यावर धरून धरणे अप्पा हे विजय होणारे 100% काळ्या दगडावरील रेग आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे धरणे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जे आहे भावना कुठेतरी कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळते. कसं बघताय एकंदरीत जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत? प्रचंड प्रतिसाद आहे. आम्ही डोर टू डोर फिरत आहोत. वार्ड नंबर 1 पासनं ते प्रभाग क्रमांक 10 पर्यंत आम्ही आमच्या डोर टू डोर प्रभात फेऱ्या चालू आहेत. अतिशय प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळताना दिसतो आहे आणि या प्रचंड प्रतिसादाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज रोजी बसवराज धरणे अप्पा हे विजय झालेले आहेत. सर्व पक्ष सांगतायत की आम्ही 1 नंबरला आहे, आम्ही 1-2 नंबरला आहे, आम्ही 3 नंबरला आहे. आम्ही कधीच ठरवलेला आहे आम्ही 1 नंबर 2 नंबर वगैरे, आमचा विजय झालेला आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे आणि जनसामान्यामध्ये, गोरगरिबांमध्ये, युवकांमध्ये आणि ज्यांचे नवीन मतदान आलेले आहेत, ज्यांचं पहिलं मतदान आहे त्याही आम्ही युवकांना आम्ही भेटतोय. अतिशय प्रचंड प्रतिसाद आहे. त्यांचं एकच मत आहे की आमचं विकासाला मतदान जाणार आहे. आदरणीय राणा जगजितसिंह पाटलांनी या नळदुर्गमध्ये जे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे विकास केलेला आहे त्या विकासाला मतदान देण्याचं या जनसामान्य मतदारांच्या मुद्द्यावरती जे आहे बोललं जातं. एकंदरीत विरोधक म्हणतात की विकास झाला नाही. कसं बघताय इकडे? विकास झाला नाही असं म्हणता येत नाही. प्रत्येक नागरिकाला माहित आहे, मतदाराला माहित आहे की विकास काय. आता जो नळदुर्गच्या बाहेरच्या बाजू चालू आहे, आता सध्या विकास चालू आहे. म्हणजे कुठेही जा तुम्ही, जगतापनगरला जा, वसंतनगरला, आता हळूहळू जवळजवळ पाण्याचे 7 टाक्या झालेल्या आहेत. शेवटची टाकी आमचे भवानीनगरमध्ये शेवटची टाकी आहे. टेस्टिंग झालेलं आहे. पाणी हे 24 तास मिळणार आहे. पाणी 24 तास मिळण्याचं अगदी 3 महिन्यामध्ये 24 तास तुम्हाला पाणी मिळणार आहे. लाईट सुविधा दादाने अजून सांगितलेलं की रोड आणि गटारे हे पुढच्या मुद्द्याला आपण घेऊया म्हणलं. एकंदरीत मूलभूत सुविधा पासून जे आहे कोणीही या ठिकाणी वंचित राहणार नाही असं बोललं जातं. काही युवक आपल्या सोबत आहेत. कसं बघताय, कशा पद्धतीने जे प्रतिसाद आपल्याला मिळतोय? नळदुर्गमध्ये ज्या टायमाला आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहे त्या टायमाला लोकांचा रिस्पॉन्स एवढा येत आहे की गेल्या 5 वर्षात अशोक जगदाळे यांनी लोकांना आशा दाखवली होती की कामं करायचं, ते दाखवतो, हे करतो, ते करतो. लोकांनी एवढं मोठा प्रतिसाद देऊन त्यांना 12 नगरसेवक निवडून दिले. पण ते 12 नगरसेवक त्यांच्याकडं 5 वर्षात काय त्यांना 6 महिन्यात सोडून गेले. फक्त 2च नगरसेवक त्यांच्याकडे राहिले. 10 ते 10 दिवस सोडून गेले. काय गेले की त्यांच्याकडे ती क्षमता नव्हती की विकास करण्यासाठी. त्यासाठी ते पक्षाने त्यांना हे केलं आणि नळदुर्गची जनता म्हणते की यावेळेस भाजप म्हणजे येणार दादाचं हात बळकट करून देणार आणि अप्पा धरणे नगराध्यक्ष होणार.
एकंदरीत अशा पद्धती ज्या आहेत, तीव्र भावना ज्या आहेत, विजयाचं कुठेतरी जे आहे शिल्पकार असल्याचंही बोललं जातं. एकंदरीत कसं बघतंय विरोधकाकडे? आता विरोधकांकडे बोलण्यासाठीच फक्त मुद्दे राहिलेले आहेत. त्यांनी विकास तर काही केलेलाच नाही, फक्त विरोध म्हणून ते बोलतायत. आता विरोधकांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं गेलं तर एवढंच सांगावं असं वाटतंय की परवाचं एक बाईट बघितलो आम्ही की आता म्हणतायत की आम्हाला अजून एकदा संधी द्या, आम्ही नळदुर्ग शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करू. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी 44 कोटी रुपये या पाणी पुरवठ्यासाठी मंजूर करून आणलेले आहेत. जवळपास 80% 90% पाणी पुरवठ्याचं काम झालेलं आहे. 80% 90% काम झालेलं असताना परत एकदा विरोधक म्हणतायत की आम्हाला संधी द्या आणि 24 तास पाण्याची आम्ही व्यवस्था करू. एका कामासाठी शासन 2-2 वेळेस निधी देऊ शकतं का, हा माझा प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आहे. अशा पद्धतीने जे आहे कार्यकर्ते नेत्यांचे भावना होताना पाहायला मिळते. आता नक्कीच या ठिकाणी गुलाल कुणाचा उधळणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एकंदरीत या प्रभागात जे उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत, ताई कशामधून या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे? तुम्हाला जनतेकडून भरपूर प्रतिसाद भेटत आहे. राणादादांना भेटून विजय मिळवणार. एकंदरीत जे आहे अशा पद्धतीने जे आहे विजय आमचाच होईल असे जे आहे उमेदवारांच्या भावना या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळते. नळदुर्गमध्ये त्यांचा खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे की लोक म्हणतात की राणादादांनी खूप कामं केलेत आणि आम्ही राणादादालाच वोट करणार आणि कमळ फुलवणार 100%. काय एकंदरीत या प्रभागामध्ये विकास झालेला आहे? आमच्या इथं सभागृह झालंय. पाण्याचं इथं खूप प्रॉब्लेम होता, 15 दिवसाला एकदा पाणी येत होतं, पण आता राणादादांनी पाईपलाईनचं काम केलंय तर पाणी आमच्या इथं आता रोज येणार आहे. 24 घंटे 80% पाण्याचं काम झालेलं आहे. आता रोजच आम्हाला पाणी येणार आहे. आमच्या इथं सभागृह झालेला आहे. खूप असे चांगले काम आहेत ज्यांनी केलेत, रस्त्याचे, गटारीचे, स्वच्छताचे खूप चांगले कामं केलेले आहेत. सो राणादादा 100% जिंकणार असं लोकांचं म्हणणं आहे आणि आम्हाला पण पूर्ण विश्वास आहे की ही राणादादा जिंकणार आणि आमचे जे थांबलेत उमेदवार ते 100% जिंकणार. एकंदरीत उमेदवार जे आहे आमदार राणादादा यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामावरती कुठेतरी जे आहे मतदार जे आहे विश्वास व्यक्त करतानाच बोललं जात आहे. मतदारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांना एवढंच सांगेन की जे तुम्हाला चांगले तुमचे कामं करते, जे स्वच्छता असो, पाण्याचा प्रॉब्लेम असो किंवा जे सभागृह बनवून दिले किंवा जे तुमचे कामं चांगले करतील आणि जे तुमचा विकास करतील त्यांनाच मत द्यावे. उगा कुणाला पण मत देऊन पुढे नका टाकू. जे तुमचे कामं करतात, जे तुमचा साथ देतात त्यांना 100% तुम्ही मत देऊन जिंकवा आणि कमळच फुलवा, बस एवढंच म्हणणं आहे. अशा पद्धतीने जे आहे मतदारांच्या कुठेतरी भावना व्यक्त होत, कसं बघताय कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद? नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटतोय आणि मेन म्हणजे आम्ही घरोघरी जे जातोय ते लोकांचा चांगला प्रतिसाद भेटतोय. कारण आमदार राणादादांनी जे कामं केली गोरगरिबांसाठी ती खूप महत्वाची केलेली आहेत. कारण याच्या अगोदर अशी कामं वगैरे नव्हती ते, पण सुविधा त्यांनी अनेक सुविधा आणि येत्या काळामध्ये पण भरपूर सुविधा. विरोधक जे म्हणतात की या परिसरातलं विकास झाला नाही असं बोललं जातं, कसं बघताय? नाही, आम्ही बघतोय तर ते आमदार राणादादा म्हणजे त्यांच्या माध्यमातून जो विकास आतापर्यंत झालाय त्यांच्याच हेजून झाले. बघितलं आपण या परिसरामध्ये कुठेतरी विकास जे रोखलं गेलं तो विकास झालेला असंही बोललं जात आहे. काही उमेदवार आपल्या सोबत आहेत. मॅडम कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद जनसामान्य माणसामधून मिळत आहे? आम्हाला जनतेकडून भरपूर प्रतिसाद भेटत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहे नळदुर्ग मध्ये आपण पाहू शकतो महिला जे असंख्य डोर प्रचार करतायत. ताई कशा पद्धतीने प्रचार दरम्यान प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? प्रतिसाद चांगला आहे. माझे वडील किशोर बनसोडे आणि माझे आजोबा कालकत्ती दयानंद बनसोडे यांनी राणादादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे प्रतिसाद अत्यंत चांगला प्रकारचा आहे. काय एकंदरीत विजन असणार आहे विकासाचे तुमचे? विकासाच्या विजन मध्ये बौद्ध विहाराचे सुशोभीकरण करणे, उद्यान बांधणे, रहीमनगर येथे उद्यान बांधणे, लहान मुलांच्या खेळण्यासाठी मैदान करणे, परत लोकांना शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी वाचनालय बांधणे आणि व्यायामशाळा बांधणे इत्यादी कामे आम्ही करणार आहोत. असे भरपूर कामे आहेत जे आम्ही करणार आहोत. मतदारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांनी मतदार हा राजा असतो आणि त्यांची सेवा करणे आमचे म्हणजे आमच्यासारख्या सेवकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारांना मी एवढंच म्हणते की सर्वांनी भाजपला भरपूर मत देऊन विजयी करावे. मला खूप प्रचंड प्रतिसाद भेटत आहे. आमदार राणादादांच्या विकास कामावर खूप विश्वास आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. आमचे विजय निश्चित आहे. त्या दरम्यान भैया कशा रीतीने या ठिकाणी तुम्हाला जे आहे प्रतिसाद मिळत आहे?
नळदुर्ग नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आमचे लोकप्रिय आमदार राणादादांच्या माध्यमातून नळदुर्ग शहरामध्ये होत असलेल्या पाणी पुरवठ्याची योजना असेल, रस्त्यांचा विकास असेल व उद्यानांचा विकास असेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमदार राणादादांनी ई लायब्ररीचा एक बनवण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे की ज्या माध्यमातून जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांना अत्याधुनिक अशी ई लायब्ररी म्हणजे MPSC UPSCचा सुद्धा अभ्यास इथे जे कॉम्प्युटरच्या माध्यमातून, वायफायच्या माध्यमातून केला जाऊ शकतो अशी ई लायब्ररी आपण या ठिकाणी 1 कोटी रुपये त्यासाठी मंजूर सुद्धा आहेत. येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा उभी राहणार आहे. म्हणजे एकूणच 24 तास पाणी तर नागरिकांना मिळणारच आहे, तर एकूणच शहराचा सुरू झालेला विकास गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक वार्डातील घराच्या दारापर्यंत पोहोचलाय. म्हणजे प्रत्येक असा कुठला वार्ड नाही की तिथला रस्ता आता शिल्लक राहिलेला आहे. काही ठिकाणचे रस्ते पूर्ण झालेले आहेत, काही ठिकाणचे रस्ते चालू आहेत आणि काही ठिकाणचे रस्ते व गटारी हे मंजूर आहेत. आचारसंहिता संपल्यावरती त्याची कामं सुद्धा सुरू होतील. आता राहिला विषय माझ्या प्रभागाचा, मी प्रभाग 4 मधून उभा आहे, त्या ठिकाणचा तर सर्वांगीण विकास पूर्ण झालेला आहे. म्हणजे त्यामध्ये असेल सभामंडप असतील, सभागृह असतील, रस्ते असतील, नाल्या असतील, आरो प्लांट उभा केलेला आहे. तिथे छोटी अशी ई लायब्ररी उभी होते, व्यायामशाळा उभी झालेली आहे, काम चालू आहे त्याचं. एक व्यायामशाळा उभी आहे, एक व्यायामशाळेचं काम म्हणजे तालमीचं काम सुरू आहे. आता अशा पद्धतीनं सर्वांगीण विकास आमदार राणादादांच्या माध्यमातून आपण करूनच दाखवलाय. येणाऱ्या काळामध्ये इथल्या शहरातल्या युवकांना हाताला काम मिळवण्यासाठी इथे मोठा एक उद्योग उभा राहावा व त्या माध्यमातून शहरातील युवकांना व महिलांना हाताला काम मिळवण्याचा मानस आमदार राणादादांच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. प्रतिसाद कसं मिळत आहे? अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद. तुम्ही पाहिली असेल, परवा दिवशी भारतीय जनता पार्टीची रॅली या ठिकाणी निघाली, तर ती रॅली इतकी मोठी होती की विरोधकांची धडकीच भरली होती. म्हणजे नुसता प्रतिसाद नव्हता, तर त्याच्या पुढे जाऊन लोक उत्स्फूर्तरित्या सांगत होते की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी सर्व नगरसेवकासह नगराध्यक्षाचा उमेदवार बहुमूल्य मताने निवडून येईल. विरोधकांना जे आहे कुठेतरी आरोप केला जातो, आरोप प्रत्यारोप सुरू आहे की विकास केल्याने, कसं बघताय विरोधकांचा? तुम्ही सांगू शकता, तुम्ही पाहू शकता, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही जाऊन वार्डामध्ये गावामध्ये पाहू शकता की कशा आता थोडा विलंब होतोय की पाणी पुरवठ्याचं कामाला. ते काय एका दिवसात होणार नाही. 40-45 वर्षाची तहान आहे ती तहान येणाऱ्या 4 महिन्यामध्ये जवळपास मार्चच्या आसपास हे काम पूर्णत्वाला जाईल. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की 7 मोठ्या पाण्या टाक्याचं काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनचं काम सुरू होईल आणि साधारण मार्च मध्ये 24 तास म्हणजे तुम्ही चालू केले की नळाला पाणी मिळेल. हे जे विरोधक आज बडबडत आहेत त्यांनी 5 वर्षाच्या काळामध्ये काय केलं नेमकं, त्याच्यासाठी साधा प्रस्ताव तरी राज्य शासनाकडे पाठवला होता का पाणी पुरवठा योजनेसाठी? नळदुर्गमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला कुठेतरी वेग येताना पाहायला मिळत आहे. काही उमेदवार आपल्या सोबत आहेत, कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळत आहे? आमच्या विकास कामामुळे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड आम्ही रहीमनगर, बुद्धनगर, मुळे प्लॉट, तांडा याच्यामुळे कामामुळे आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे. काय या परिसरातल्या विकासाच्या धोरणावरती आपण काम केलेलं आहे? महत्वाचं म्हणजे आम्ही 2007 पासून आजपर्यंत जे जागा अतिक्रमण धारकाची आहे ती रेग्युलर करण्यासाठी दादाकडून आम्ही ते वचन घेतलेलं आहे. दादाने ते काम पूर्ण करतो म्हणून त्याने बोललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही BJP पक्षामुळे आम्ही उमेदवारी घेतलेली आहे. कुठेतरी जे विरोधक म्हणतात की विकास झाला नाही असं कुठेतरी खंत व्यक्त केली जात होती, कशा बघता येईल? आम्ही 2.5 कोटी जे भीमनगर आणि मुळे प्लॉट मध्ये आम्ही बजेट आणलेलं आहे. विकास तर आमचा कामाच्या पहिले झालेला आहे. म्हणजे मतदाराच्या आधार आम्ही विकास काम केलेलं आहे. याच्यानंतर आम्ही संविधान चौकामध्ये आंबेडकरचा पुतळापासून सुशोभीकरण करण्यात येईल. परत आमचे समाजासाठी एक व्यायामशाळा आणि वाचनालयाचं पण पुढचं विजन आहे आमचं. अशा पद्धतीने जे आहे कामं या प्रभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून या ठिकाणी प्रचंड नागरिकांच्या माध्यमातून ज्या त्यांना प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण.